दादूच पण रेडी झालाय. आपल्या शाळेजवळच मस्त आपली गाडी लावली. ओके गाईज, फायनली आता पोचलो आपण आपल्या एकविराच्या मंदिराकडे. एक नंबर मजा आहे, मस्त झोपलंच बघा. बघा गाईज, आपला पिझ्झा आलेला आहे. गाईज 2 मिनिटं फक्त थांबा. हे बघा, हे बघा, मासं बघा, मासं बघा. आई शपथ. तर आता आपण आलोय महडच्या गणपतीला, वर्धविनायकला. महडचा वर्धविनायक. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू व्लॉग गाईज. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ओके तर आज 29 तारीख आहे, 29 ऑक्टोबर 2025 आणि आज माझा बड्डे. आपण यावेळी परत चाललो आहे एकविरेला. मस्त आई एकविरेचं दर्शन वगैरे घ्यायला. 2-3 वर्षापासून जातो आहे ना. तर मागच्या वर्षी सीन का आलेला, सुट्टी नव्हती पप्पांना वगैरे आणि दादूसला पण, म्हणून गेलतो नव्हतो. सो आत्ता आपण निघतोय आणि टाईम पण बघू शकतो, 5:45 वाजले. सकाळचे 4:30ला उठलो आहे, आता 5:45 वाजले सगळे. सो चला आता लेट्स गो, निघूयात. बघा दादूच पण रेडी झालाय. पप्पा अजून अंधारच आहे आणि निघालोय मस्त आता दर्शनाला एकविराच्या. लवकरच पोचू असा आणि मस्त दर्शन वगैरे घ्यायचे. चला, त्यांची पण एंट्री झाली. तर सामान वगैरे सगळं येत आहे. चला लेट्स गो, निघूयात. आपल्या शाळेजवळच मस्त आपली गाडी लावली. चला निघू. ओके गाईज, तर आता फायनली निघालोय भिवंडीवरना. नंतरच भेटतो मला, कारण की आता कसं आहे, आमदार काय दाखवता नाही ते. चला लेट्स गो. बाय. बघा जायच कसं जायचं आपलं सुटलं आहे. ओके गाईज, तर आता ॲक्च्युली थोड्या वेळातच खोपोली वगैरे येईल. जरा एकदा चालतो बघायला. पप्पा ओके गाईज, तर फायनली पोचलो एंट्री गेटच्या इथं आपल्या देवीच्या. आणि आता नाश्ता जरा चाललो आहे. हो, इथून नाश्ता करू आणि मग निघू आपल्या एकविराच्या दर्शनाला. चला लेट्स गो. इथं यांची चर्चा चालू आहे, पुढचा प्लॅन बिन काय करायचं आहे करतायत. आता वाजलेत 9:15. तर फायनली आलेला आहे आपला नाश्ता. कॉफी वगैरे आली आपली. ओके गाईज, तर फायनली आता पोचलोय, वरती आलो गाडीने 4 व्हीलर घेऊन. मला एक बोलायचं आहे, प्लीज माझा पॉईंट मांडतो मी.
रस्ता जरा बरोबर नाही, जरा 4 व्हीलर वगैरे वरती यायला ना प्रॉब्लेम होतो. जरा रस्ता वगैरे बनवला नाही तर बसता मस्त काम होईल. बाकी काय इश्यू नाही. पुढे बघू कसं काय होतं. आता मस्त वातावरण पण आज चांगलं आहे, पाऊस वगैरे नाही पडत आहे. आता भरपूर पाऊस आहे सध्या. चला आता निघूयात, लेट्स गो. हे बघा आता निघालोय, चला. ड्रले ओके गाईस, फायनली पोचलोय, समोरच आहे. चला जाऊ. ओके गाईस, फायनली आता पोचलो आपण आपल्या एकविराच्या मंदिराकडे. एक नंबर. सो आता सगळे तिकडे पुढं, आणि आता दर्शन वगैरे जाऊ, चपला वगैरे काढू आणि मग दर्शन वगैरे जाऊ. चला. आणि काही सगळ्यांमध्ये कमेंटमध्ये लिहा आई माऊलीचा उदो उदो. समोरच मस्त एक कंदील वगैरे पण मस्त वगैरे लावला आहे, एक नंबर. स्वतः चला लाईन मध्ये लागू दर्शनाला फटाफट. सो निघालो आता. गाईस, तर हे बघा तिकडं पण आपला जावळ वगैरे चालू आहे. सगळे पोरं, लहान पोरं आलेत. आपण पण मागच्या वेळेला एकविरा आलतो तेव्हा पण केलता नाही का तर शिवचा. सो तो पण ब्लॉग बघा, ज्याने कोणी नसेल बघितलं तर मस्त आहे तो पण ब्लॉग. बाकी चला आता कोणत्या आता तो तिकडं केला सगळे करतात. आता पुढे भेटू. मजा आहे, मस्त झोपलंच बघा. गाईस तर ॲक्च्युली भरपूर दिवसानंतर या रांगेतनं आलो आहे, आणि जवळजवळ वर्षानंतर. कारण की मागच्याला आलो तेव्हा पण आम्ही डायरेक्ट दर्शन भेटलं, सकाळी लवकर आलो तेव्हा. म्हणून जाम भारी वाटतं. दोन्ही दर्शन चांगले आहेत असं नाही, हा जरासा लॉंग कट पडतो, दोन्ही मस्त वाटतं. बाकी चला आता दर्शन वगैरे घेऊ मस्त. बोल आता तू बोलत नाही काय. गाईस फायनली दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. स्वतः इथं जरा बसले. कसा वाटला? बघा दादूस टोपी घालून मस्त एकदम. तिकडे पप्पा पण आले. सो इथून आता बाहेर जाऊ. चला. नंबर दर्शन झालं गाईस, एक नंबर. मस्त मजा आली. आणि खरंच सांगतो तर बड्डेच्या दिवशी तर इकडे आलो तर जाम बरं वाटतं. ते जर आता फोटो काढू आणि मग नंतर भेटतो. चला लेट्स गो. ओके गाईस, बघू शकता माझं आपल्या इकडे मंदिर वगैरे पण लावलेलं आहे. फोटोशूट चालू आहे इथं.
जवळ या बॉटल ठेवतो ना. अरे पाडले कचरा कुठे आहे डस्टबिन कुठे आहे काय माहिती त्या तिकडे आहे. गाईज बघा बॉटला वगैरे फेकतात कोणतरी इथं कचरा वगैरे अजून भरपूर आहे इथं ॲक्च्युली. प्लीज याच्यात टाका जरा. आम्ही तर काय सामान आणलंच नाही वरती सगळं गाडीतच ठेवलं आहे. बाकी याचा हिंडा वगैरे शोधतो आणि मग निघू खाली. चला ओके गाईस तर फायनल आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. बघा कसं आहे सध्या तर एक रूल आलेला जो आधीपासून आहे पण परत आलेला की कपड्यांबद्दल तुम्हाला माहिती असेल. सो ते रूल अजून मग कोण जास्त पाळत नाही तर त्याचे जरा पालन वगैरे करा. ते काय रूल असेच नाही दिलेत जरा विचार करूनच दिलेत. एकविरायचे दर्शनाला येतो आपण जरा आणि कचरा वगैरे पण तिकडे तसं करू नका. काय घेत असाल तर तो एक सोबत कॅरी बॅग ठेवा त्यात सगळा कचरा वगैरे टाका. बाकी इकडं रस्ता एक बनवला पाहिजे त्यांचा तो गाड्या वगैरे आणायला वरती प्रॉब्लेम वगैरे होतो. बाकी काय इश्यू नाही. आता कसं आहे मी काय ना बोलत नाही परत उगाच वातावत नको आज बड्डेच्या दिवशीच. चला मस्त आता जरा कुठे प्लॅन वगैरे करू आणि निघू खाली. हे बघा पप्पा. बाकी हा इकडचा एक नंबर कधी पण या व्ह्यू एक नंबरच असतो. पावसाळ्यात तर सगळ्यात बादशाह असतो. बाकी आता उन्हाला सध्या हिवाळ्यात चालू आहे पण उन्हात जास्त कडक ऑक्टोबर हीट. नशिबात पाऊस नाही. सो गाडी त्या साईडला लावले. आता आपण जाऊ आणि गाडी वगैरे घेऊन खाली उतरू. तर आता वाजलेत 12:21 आणि आता आलो आहे मॅप्रो गार्डनला. काहीतरी खायचं आहे प्यायचं वाटतं ना. स्वतः चला निघूया म्हणजे जाऊया. बाकी गाडी बाहेरच लावली कारण की इथं पार्किंगचा बघा कसं आहे म्हणजे परत गाडी काढायला भेटली ना. आम्हाला माहीत नव्हतं ना आतमध्ये जागा आहे का नाही मग गाडी बाहेरच लावली तशी. बाकी आता आतमध्ये जाऊन बघू काय काय करायचं आहे. बघा पाऊस मस्त आहे म्हणजे बरं वाटतं. या साईडला नवीन त्या साईडला अजून एक एक्सटेंड केलं आहे. भारी आहे गेम बघ. गेम पण आहे. अरे बापरे 198 बघा गेम बघा. आई शपथ मला मोबाईलचं हे झालं. हे बघा गेम वगैरे थांबा आतमध्ये जाऊन दाखवतो. बघा इथं गेम वगैरे चालू आहे त्यांचे चॉकलेट वगैरे पकडायचे. आता काय असेल आता हे काय अरे ती उचलेल. हां जितकी उचलते इथलं एक खतरनाक आहे बाबा. काय लावलाय आईला मोठा पॅकेट मारला. हे बघा काहीच मोठा पॅकेट मारला इथं खतरनाक. जेव्हा मार्क्सवर लावतो तेव्हा इथं नव्हता काय असा. इकडं एक फक्त ते टेस्टिंग चालू होतं आणि पुढं आपला खाया प्यायचं आहे वाटतं. ओके बघा इथं असा पाऊस वगैरे पडतो चॉकलेटचा. कुठला आहे फेलोरो गावात कितीला आहे वैसा 500 जो एक 500ला आहे 450ला आहे ना. बघा सगळं इथं तुम्हाला भेटेल. चॉकलेट वगैरे सगळी चॉकलेटच आहेत. बाकी इथं खाल्ला इथं टेस्टिंगचा पण असतात मस्त चांगली आहे टेस्ट. ते पान फ्लेवरचा भाजी तोच खाल्ला बदाम. बाकी पान फ्लेवर एक नंबर आहे. काहीच खरंच ही सिस्टम एक नंबर आहे. बाकी हे मागं वगैरे असं ते स्प्रे बी चालला ना पाण्याचा. हे बघा तर दिसतोय ना दिसतोय बघा थोडा दिसतोय. सिस्टम एक नंबर आहे केले.
कारण की कसं आहे आता एवढा ऊन आहे, ऑक्टोबर हीट चालू आहे ना सध्या, तर सध्या हीट जाम होते, गरमी जाम आहे. मग जरा गरमीला ते नॉर्मल टेम्परेचरमध्ये होतं. मस्त समोर असा व्ह्यू. आय थिंक ह्याच्यात मासे पण आहेत. मागच्या वेळेला आलतो तेव्हा मासे होतं. ना आता नाही वाटत. आहेत छोटे छोटे आहेत, जाम छोटे छोटे आहेत. दिसतील का नाही बघा लागतील. ते बघा दिसत आहेत, छोटे छोटे मासे आहेत. बाकी आता एवढी हीट नाही मारत आहे, जरा ऊन जरा लो झाला आहे, मस्त वाटतं जरा. बाकी आता बघू, त्या साईडला चाललो आहे आम्ही, पुढे जाऊन दाखवतो मला काय करतो. मासे दिसतात बघा, चांगले बऱ्यापैकी मोठे आले. तो आत्ता इकडे आलेलो फूड सेक्शनमध्ये या साईडला, आणि इथं पण गेम चालू आहेत. आय थिंक हा बास्केटबॉलचा गेम चालू आहे इथं. साईडला पण गेमच आहेत 2-3. म्हणजे गेम भरपूर ठेवले त्यांनी इथे या साईडला. कारण की आम्ही जेव्हा आधी आलो तेव्हा असं गेम बिम जास्त नव्हते. बाकी आता जाऊ तिकडं खायचं आहे ह्याच्यात सेक्शनमध्ये, आणि बघू काहीतरी मागू. चला ऑर्डर करतो काहीतरी, बघू नंतर बघूया काय करतो ऑर्डर, तुम्हाला दाखवतो नंतर. हा बघा गाईज, वुडन फायर ओव्हन, ह्याच्यात आता पिझ्झा वगैरे बनतो. आणि आपण एका पिझ्झाची ऑर्डर दिले, सो नंतर दाखवतोच तुम्हाला. आणि यांच्या इथं असं सगळा हवा गाईज, आपला पिझ्झा आलेला आहे. मॅप्रो, अरे दादू सात माझी तिकडून नाही घेतला एवढा. बघ चालू आहे धबधबा. हा धबधबा. हे बघा पप्पा इथं. पप्पा टेन्शन मध्ये, यांचा काय चाललंय. काही 2 मिनिटं फक्त थांबा. हे बघा मासं बघा. काही शपथ, कुठले आहेत एकदा कमेंट सेक्शनमध्ये जरा सांगा मला. एक नंबर मासे आहेत, एक नंबर. हे मी बोलवतो, हे मागच्या वेळेला पण होते आम्ही आलतो तेव्हा. तो बघा, तो रेअर आहे का एक, कुठे गेला. हे बघा यो व्हाईटवाला. चॉकलेट वगैरे बनवतात. चॉकलेट कसा बनवतात सगळा रेसिपी आहे. इथं कुठला आहे मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, आणि इथं कुठला आहे डार्क चॉकलेट आहे. हे बघा सगळा दाखवलं. हे बघा तिकडं बनवायला प्रोसेसिंग चालू केले. कसं काय सगळं इन्ग्रेडियंट. तो डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, हे जे काय काय सगळं लागतो सगळं सांगतात बनवायचा. पूर्ण मॅप्रो गार्डन अजून तरी फिरलो आहे. सगळ्यात भारी म्हणजे ही लोकेशन आहे. ही बघा, ही कोण आला असेल ना त्याला माहिती आहे. म्हणजे हे बघा, हे बघा पाणी वगैरे पडतो ना. चला ते आतमध्ये गेलेत, बघू काय करतोय. काय शिकवाय पण. अच्छा, ते चाका बाहेर लावलेत खाली. सगळा असा आहे. बघा तर पेरू वगैरे घ्यायला आलोय.
लोणावळ्याला पेरू नाही खाल्ले, मग काय खाल्ले, एक नंबर लागतात. मागच्याला पण खाल्लेले मस्त होते. बाकी इकडून पप्पाने गाडी काढली आणि आता निघू पुढे. तर आता आपण आलो आहे महडच्या गणपतीला, वर्धविनायकला. महडचा वर्धविनायक हे बघा सगळे. चला आता दर्शन वगैरे घेऊ मस्त. चाललो आता. फायनली पोचलेलो आहे. चला. ओके गाईस, तर आता जस्ट दर्शन वगैरे घेऊन आलोय आणि समोर मस्तपैकी खूप सुंदर रे, खूप सुंदर. आणि अशा व्ह्यू आहेत ना ॲक्च्युली, म्हणजे डोळ्यांनी भारी वाटतात. कॅमेरा तेवढे कॅप्चर नव्हतं पण डोळ्यांनी जास्त. चला. ओके गाईस, तर मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. आतमध्ये शूट करायची परवानगी नसते म्हणून केला नाही. बाकी हां, आता आपण डायरेक्ट घरी चाललो आहे. स्वतः घरी गेलो काय करतो दाखवतो मी. तर काय नसेल होत तर डायरेक्ट ब्लॉगला एंड करून. बाकी हां, मला एक सांगत होता, बाकी आपले 200 सबस्क्रायबर व्हायला आलेत. 2 वर्ष आले आपण ब्लॉग बनवतो आणि आता फायनली 200 सबस्क्रायबर व्हायला आलेत. फक्त 2च सबस्क्रायबर बाकी आहेत. आज मी तर बोलतो ह्याच ब्लॉगमध्ये फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून टाका सगळ्यांनी. अजून शेअर पण करा, ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केला ते पण करतील. आणि 4 लोकांकडे आपली ब्लॉग पोचेला मस्तपैकी. आणि चला आता पुढे बघू.